हरे कृष्णा. तर आज आपण नरसिंह आरती आहे त्याचे शब्द जाणून घेणार आहोत. तर ती 2 भागांमध्ये आहे. पहिलं आहे श्री नरसिंह प्रणाम आणि दुसरं आहे श्री नरसिंह प्रार्थना. तर हा जे पहिलं श्री नरसिंह प्रणाम आहे त्याचा उल्लेख नरसिंह पुराणामध्ये येतो, जे नरसिंह पुराण श्रील व्यासदेव यांनी लिहिलेलं आहे. तर ही नरसिंह आरती आहे ती प्रत्येक आरतीनंतर मंदिरामध्ये गायली जाते. आणि हे जे भगवान नरसिंह देव आहेत ते सर्व शरणागत भक्तांचं रक्षण करतात. तर पहिलं वाचूया. श्री नरसिंह प्रणाम. नमस्ते नरसिंहाय. तर इथे नृसिंहाय लिहिलं आहे. तर नृसिंह पण म्हटलं जातं, नरसिंह पण म्हटलं जातं. नमस्ते म्हणजे नमः अधिक असते, म्हणजे नमन असो. नरसिंहाय तर श्री नरसिंह भगवंतांना, म्हणजे मी श्री नरसिंह भगवंतांना नमन करतो. प्रल्हाद लाददायिने म्हणजे प्रल्हाद आल्हाददायिने, प्रल्हादाला आल्हाद देणारे, प्रल्हादाला आनंद देणारे हे जे नरसिंह भगवंत आहेत त्यांना मी नमन करतो. हिरण्यकशिपू वक्षः. हिरण्यकशिपुः अधिक वक्षः. तर हिरण्यकश्यपू होता त्याचं वक्ष. वक्ष म्हणजे काय? वक्षस्थळ, छाती. तर हिरण्यकश्यपू या राक्षसाची जी छाती होती तिचं वर्णन केलं आहे शिला. तर ती शिलेप्रमाणे म्हणजे एखाद्या दगडाप्रमाणे पाषाणासारखी टणक मजबूत होती. शिला टंक नखाले. तर शिला म्हणजे कळलं, दगडासारखी टणक अशी हिरण्यकश्यपूची छाती होती. आणि टंक नखालय, तर टंक नखालय म्हणजे काय आहे? अतिशय धारदार अशी नख नरसिंह भगवंतांची होती. इतो नरसिंह परतो नरसिंह. तर इतो म्हणजे इथे नरसिंह भगवान आहेत, परतो नरसिंह म्हणजे तिथे नरसिंह भगवंत आहेत. यतो यतो यामी. यतो यतो म्हणजे जेथे जेथे, यामी म्हणजे मी जेथे जेथे जातो, ततो नरसिंह तेथे तेथे नरसिंह भगवान आहेत. बहिर नरसिंह म्हणजे बाहेर सुद्धा नरसिंह भगवंत आहेत. हृदये नरसिंह तर हृदयात सुद्धा नरसिंह भगवंत आहेत, म्हणजे भक्त आहे ते सदैव भगवान श्री नरसिंहांना सर्वत्र पाहतात. नरसिंह नरसिंहम आदी दिसते ना आपल्याला, नरसिंह आदी. तर नरसिंहम अधिक आदी म्हणजे नरसिंह भगवंत हे सर्व गोष्टींचे आदी आहेत, मूळ उगम आहेत. शरणम प्रपद्ये म्हणजे आपण नरसिंह भगवंतांना शरण गेलं पाहिजे. ते सर्वांचे आश्रयदाता आहेत. तर नरसिंह प्रणाम आहे ते सगळ्यांनीच अनेकदा गायलेलं आहे. तर त्याचं भाषांतर वाचूया आपण. मी भगवान श्री नरसिंह देवांना प्रणाम करतो, जे नेहमी प्रल्हाद महाराजांसारख्या भक्तांना आल्हाद प्रदान करतात आणि हिरण्यकश्यपूसारख्या असुरांच्या हृदयाचे छेदन करतात. भक्त सदैव श्री नरसिंह देवांना सर्वत्र पाहतात. ते म्हणजे श्री नरसिंह भगवान अंतर्बाह्य सर्व ठिकाणी आहेत. तसेच आपणाला भगवान श्री नरसिंहांना शरण गेले पाहिजे. आता पुढे आहे श्री नरसिंह प्रार्थना. तर श्रील जयदेव गोस्वामी हे महान आचार्य होऊन गेले. त्यांनी दशावतार स्तोत्र लिहिलेलं आहे. त्यातलं हे 4थं कडवं इथे दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये नरसिंह भगवंतांचा उल्लेख आहे. तव कर कमलवरे नखम. तव म्हणजे हे भगवंता तुमचे, कर कमलवरे कर म्हणजे हात,
कमलवरे म्हणजे कमळासारखे सुंदर हात आहेत. नखम अद्भुत शृंगम, तर शृंगम म्हणजे टोकदार. नखम अद्भुतम म्हणजे अद्भुत अशी टोकदार तीक्ष्ण तुमची नख आहेत. दलित हिरण्यकश्यपू तनु भृंगम, तर भृंगम या शब्दाचा अर्थ आहे किडा, कीटक, माशी. आणि दलित, दलित या शब्दाचा अर्थ आहे नष्ट करणं, ठार करणं. तर जसे एखाद्या किड्याला सहजपणे चिरडून टाकले जाते, तितक्या सहजपणे नरसिंह भगवंतांनी हिरण्यकश्यपूचं शरीर आहे ते आपल्या टोकदार नखांनी फाडलं. केशव, केशव म्हणजे भगवान श्रीकृष्ण. धृत म्हणजे अवतार घेतला आहे. केशव धृत नरहरी रूप, तर नरहरी म्हणजे अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंहाचा अवतार. तर नर म्हणजे अर्धे ते मनुष्य शरीरात आहे आणि अर्धा आहे तो हरी. हरी म्हणजे संस्कृत शब्द आहे हा. तर हरीचा अर्थ आहे इथे सिंह. तर नरहरी रूप म्हणजे, तर नरसिंह भगवानचं मानेखालचं शरीर आहे ते मनुष्यासारखं आहे आणि मस्तक आहे ते सिंहाचं आहे. केशवधृत नरहरी रूप जय, जय म्हणजे जय जयकार असो. जगदीश म्हणजे जगत अधिक ईश, संपूर्ण जगताचे स्वामी, नियंत्रक. शेवटी आहे हरे, हे हरी भगवान श्रीकृष्ण. तर भाषांतर वाचूया. हे नरसिंह देव, आपले हात कमळाप्रमाणे सुंदर आहेत, परंतु आपल्या लांब लांब नखांनी आपण हिरण्यकश्यपूसारख्या असुराचे पोट फाडले आहे. हे जगदीश, मी आपल्याला नम्र प्रणाम अर्पण करतो. तर ही प्रार्थना म्हटल्यावर आपण म्हणतो जय नरसिंहदेव, जय नरसिंहदेव, नरसिंहदेव जय नरसिंहदेव, जय नरहरी नरहरी, नरहरी जय नरहरी, जय प्रल्हाद महाराज, प्रल्हाद महाराज, प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज असं म्हणतो. आणि वंदन करताना वाकून म्हणतो, पंचांग प्रणाम करून म्हणतो आहे विघ्न विनाशक श्री श्री लक्ष्मी नरसिंहदेव भगवान की जय, भक्त शिरोमणी प्रल्हाद महाराज की जय. गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. तर भक्त शिरोमणी प्रल्हाद महाराज की जय. शिरोमणी म्हणजे काय? श्रेष्ठ. तर भक्तांमधले हे श्रेष्ठ प्रल्हाद महाराज आहेत, जे सदैव भगवंतांचं स्मरण करण्यात मग्न असायचे. त्यांचा जय जयकार असो. तर आपण ही नरसिंह आरती शिकलो आहोत आज. श्री श्री लक्ष्मी नरसिंहदेव भगवान की जय, प्रल्हाद महाराज की जय. हरी बोल.